चला तर आज आपण राजमाची उसळ कशी करायची ते बघूया। तर इकडे राजमा घेतलाय मी, 1 किलो राजमा रात्रभर भिजत ठेवला होता। आता बघू शकता तुम्ही, एकदम छान असा मस्त फुलून आलाय। इतपत आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। राजमा नेहमी जर तुम्हाला सकाळी करायचा असेल तर रात्रभर भिजवा, किंवा रात्री करणार असाल तर सकाळी भिजत घालायचा। अगदी 7 ते 8 तास छान भिजला पाहिजे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। आता फोडणी करायची, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। 1-2 चमचे तेल घातले मी, एक अर्धा चमचा जिरे घातलेत आणि आता याच्यात खडे मसाले घालायचे आहेत आपल्याला। तर 1-2 तमालपत्र आहेत ती घातलीत मी, आणि बाकीचा खडा मसाला घालते। चक्री फूल आहे, एक मसाला वेलची। मसाले जे तुमच्याकडे आहेत ते वापरा, दालचिनी म्हणजे खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते वापरा। माझ्याकडे जे आहेत ते मी वापरणार आहे। मसाला वेलची, साधी वेलची, लवंग, दालचिनी, जावेत्रीचं एक छोटंसं फूल आहे, हे सगळं मी वापरले। तुमच्याकडे याच्यातला एखादा मसाला नसेल, नाही वापरला काहीच हरकत नाही, किंवा तुम्ही खडे मसाले वापरणार नसाल तर पावडर मसाला वापरला तरी चालेल। इकडे मी 4 मध्यम आकाराचे कांदे होते, ते चिरून घेतलेत, अगदी बारीक असे चिरून घेतलेत बघा। आणि आता हा कांदा मात्र आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे, अगदी करपू नका, पण कांदा पूर्णपणे कांद्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे, अशा पद्धतीने हे करायचे। उसळी ज्या करतो आपण, थोड्याशा झणझणीत उसळी करतो, अशा वेळेला कांदा चांगला छान भाजून घ्यायचा, करपला नाही पाहिजे, पण कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तर मी माझ्या रेसिपीमध्ये प्रत्येक वेळेला मी वेगवेगळे रेसिपी बनवते, त्यावेळेला फोडण्याचे जे प्रकार असतात ते वेगवेगळे सांगत असते। तर रेसिपी शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर उसळी असतात त्या अशा कांदा एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, लालसर होईपर्यंत, नाहीतर मग थोडासा कच्चा राहिला, पांढरट कांदा राहिला की तुमच्या उसळ कट असतो किंवा रस्सा असतो त्याला गोडवा येतो। अशा पद्धतीने बघा, मस्त असा हा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा। छान परतलाय बघा कांदा। आता याच्यामध्ये 1-2 मोठे टोमॅटो घेतलेत मी, चिरून घेतलेत, हे घालते। याच्यातला पाणी, थोडेसे बी असतात ते काढून घ्यायच्या, जास्त बी असेल तर हमखास काढून घ्या तुम्ही, नाहीतर काय होतं टोमॅटोचे बी जास्त झाल्यामुळे काय होतं, थोडंसं पित्त जास्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे पण टोमॅटोचं बी काढूनच वापरायचं। आता हे टोमॅटो फक्त नरम होण्यासाठी मीठ वापरते मी। मीठही तुम्ही आधी जास्त वापरू नका, अगदी रेसिपीला जेवढं लागतं आहे त्याच्यापेक्षा कमी वापरायचं, चव बघायची आणि मग मीठ वाढवायचं। एकदम तुम्ही मीठ वाढवत जाऊ नका, घालत जाऊ नका, कारण मग एकदम खारट झाले की आपल्याला नंतर ते भाजीचं चव एकदम बदलून जाते। जरी आपण वाढवलं, त्याच्यामध्ये काही वेगळे जिन्नस वाढवले, बटाटा वगैरे टाकला, तरी पण त्याची चव जी असते ती थोडीशी बदलून जाते। म्हणून मीठ अगदी सावकाशीने अगदी थोडं घालायचं आणि नंतर घालायचं। आता इथे मी आलं लसूण मिक्सरला वाटून घेतलं आहे, एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंच आलं, असं हे मी वाटून घेतलं आहे। तुमच्याकडे पेस्ट असेल ती वापरा, मी पेस्टही वापरते। मी आलं लसूण पेस्ट कशी करायची, ते कशी स्टोअर करायची, सगळं त्याच्यासाठी एक व्हिडिओ केला आहे मी, आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की बघून घ्या। पण आता माझी आलं लसूण पेस्ट संपली होती, म्हणून मी अगदी ताजीच केली आहे। तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर मग तुम्ही आलं लसूण पेस्ट घाला। आधी आलं लसूण पेस्ट घालू नका, नाहीतर मग काय होतं, कढईला चिटकून बसतं ते आणि मग नंतर करपायला सुरुवात होते। आता हे जे मसाला आहे याच्यातला थोडासा काढून घ्यायचा आहे, कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट याचाच मसाला आहे केलेला मी, तो पहिला काढून घ्यायचा। आता याचं काय करायचं ते मी नंतर तुम्हाला शेवटी सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला, कोरडे मसाले जेवढे घालायचे आहेत ते घालून घ्यायचे। आता आपण जे वेगळं चमचाभर काढून ठेवलं होतं ते काढायच्या आधी मसाले घालायचे नाही, ते काढून झाल्यानंतर मग मसाले घालायचे। हळद घालते, हळद तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। धने जिरे पूड आहे 1 चमचाभर, आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे, अगदी थोडासा गरम मसाला वापरला आहे, कारण मी खडा मसालाही वापरला आहे। तुम्ही खडा मसाला घालणार नसाल तर गरम मसाला 1 चमचाभर घाला। इकडे मी तिखट लाल मिरची पावडर आहे आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे। तिखट मिरची पावडर 1 चमचा घातले, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घातले। काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते, पण कलर छान येतो त्याने,
कट येतो, चांगला दिसतो छान ते, म्हणून मी वापरते. हे बघा, आलं लसूण पेस्ट घातली की खाली करपायला लागतं, ते खाली लागायला लागतं, म्हणून आलं लसूण पेस्ट शेवटी घालायची. आता थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं. पाणी मात्र गरमच घाला. कुठल्याही फोडण्या रस्सा भाजी करत असाल, सुकी भाजी करत असाल किंवा भाज्या तुम्ही शिजवून घेऊन पुन्हा ज्या फोडणीला घालत असाल त्या भाज्यांना तुम्ही नेहमी पाणी गरम करूनच वापरायचं. मी नेहमी सांगत असते, माझ्या सगळ्या रेसिपीमध्ये गरमच पाणी मी वापरते. स्वयंपाक करायला लागलं की मी बाजूला गरम पाण्याची किटली आहे माझ्याकडे, मी ते गरम पाणी करायला ठेवते. आता हे छान बघा खरडून काढायचं, हे खाली लागलेलं असतं ते. आणि आता हे शिजवून घेतलेला राजमा घालायचा. मी 1 चमचाभर मीठ घातलं होतं आणि 4 शिट्ट्या कुकरला करून घेतल्या. आता राजमा मात्र एकदम जास्त शिजवू नका, मऊ झाला पाहिजे पण तो राजमा फुटला नाही पाहिजे, इतपत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. माझ्या कुकरला 4 शिट्ट्यात राजमा शिजतो, मऊसूत असा शिजला पाहिजे, पण तो राजमा फुटला नाही इतपत काळजी घ्यायची, कारण जो शिजवतानाच राजमा फुटूसपर्यंत शिजला की मग आपली उसळ आहे ते एकदम जास्त हे घट्ट होते, गजगजीत होते, म्हणून राजमा अगदी सुटसुटीत राहिला पाहिजे. आता याच्यामध्ये हे मसाले शिजण्यासाठी 1 वाटीभर पाणी घालते मी. आता तुम्हाला रस्सा कितपत करायचा आहे राजम्याचा, उसळचा, जर एकदम कोरडी करायची असेल तर थोडं पाणी घाला. थोडीशी भाताबरोबर खाण्यासाठी उसळ करणार असाल तर थोडंसं पाणी जास्त घाला. आता हे जे मसाले असतात जेवढे तुम्हाला काढता येतील तेवढे काढून घ्या. त्याचं सगळं काम झालेलं असतं. आता याच्यामध्ये आपण ठेवलं की मग जेवताना तोंडात एखाद्या घासाला वेळेला गरम मसाल्याचं एखादा आलं तर लहान मुलंही खात नाहीत मग, किंवा मोठ्या माणसांनाही आवडत नाही, म्हणून हे सगळं करून घ्यायचं. आता याला उकळी काढायची एक छान. आता हे मी बाजूला ठेवते. छान उकळी आली की मगच तुम्ही गॅस कमी करा. कोथिंबीर थोडीशी घालायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट याला शिजू द्यायचं आहे अजून, कारण आपले मसाला त्यात घातलेला असतो तोही थोडासा शिजायला पाहिजे. जे कोरडे मसाले घातलेले असतात ते छान खमंग असे शिजले पाहिजेत, कारण राजमा आपल्याला शिजलेला आहे. आता हे झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढायची. आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असा रसरशीत आपली राजम्याची उसळ झाली. आता याला एक तडका द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण मी पॅन ठेवते बाजूला. आता हे बाजूला काढून ठेवते आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, हे मस्त अशी ही उसळ तयार झाली. आता हे बाजूला काढून ठेवायचं आणि एक तडका पॅन घेतला आहे मी. तो मी तडका पॅन माझ्याकडे हे फोडणीसाठी मी असं वाटी, मोठी वाटी घेतली, लोखंडाची वाटी आहे. त्याच्यामध्ये ही वाटी मात्र अगदी 5 मिनिट छान कडकडीत गरम करून घ्यायची. एकदम कडकडीत गरम झाली, अगदी लालसर दिसली पाहिजे इतपत आपल्याला ही गरम करून घ्यायची असते वाटी म्हणा, किंवा तुम्ही पॅन, तुमच्याकडे लोखंडी पॅन असेल, स्टीलचा पॅन असेल तो वापरला तरी चालेल. फक्त कोटिंगचा वापरू नका, कारण जास्त गरम झालं की ते कोटिंग निघायला लागतं. आणि 2 चमचे मी तूप घातले आता, आणि जो मसाला आपण मगाशी काढून ठेवला होता तो याच्यामध्ये घालायचा. बघा, अशा पद्धतीने हे मस्त असं हे स्मोकी फ्लेवर येतो ह्याचा. अशा पद्धतीने केलं तर हॉटेलमध्ये हे अशाच पद्धतीने भाज्या करतात. म्हणजे आपण हॉटेलमध्ये भाज्या मागवतो ते कसा मस्त असा खमंग त्याची चव लागते, वास येतो, तो अशा पद्धतीने हे भाज्या करतात, त्याचा फ्लेवर असतो तो. तर हे मात्र करताना अगदी सावकाश करा. माझ्याकडे मी नेहमी करते त्यामुळे मला सवय आहे. तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर अगदी सावकाशीने करा, अंगावर जाळ येण्याची शक्यता असते. लांब उभं राहून करा तुम्ही. आणि आता हे फोडणी याच्यावर ओतून घेतली मी. मिक्स करायचं आहे. मस्त आपली राजम्याची उसळ तयार झाली. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.